मित्रांनो नमस्कार. आज आम्ही चाललोय कोकणातल्या शिमग्याला. तर आमचे दोन मित्र अजून त्या साईडला बसलेले आहेत, विजय मुळे. तर हे अजून आम्ही 4 जण चाललोय कोकणातल्या शिमगा बघायला. चिंटापाक डमडम. तर मित्रांनो आम्ही आलो होतो रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर. तर ह्या पद्धतीने आम्हाला रेंटने गाडी पाहिजे होती, पण रेंटने गाडी भेटली नाही, म्हणून आम्ही बस स्टॉपला आलो. तर इथनं आम्हाला रेंटने गाडी घ्यायची आहेत. तर इथनं आम्ही गाडीसाठी बुकिंग केलेली आहे. तर हे आमचे मित्र विजय शेठ, आणि हे आमचे मित्र सूरज शेठ, आणि हे वडकालावर गणेश शेठ. तर ह्यानंतर इथं आम्ही क्रिकेटचा आनंद घेतोय. विजय. तर मित्रांनो आम्ही रत्नागिरी स्टेशनवरनं रेंटने गाडी घेऊन आम्ही निघालेलो आहे मीरा बीचला. तर हे आमचे मित्र विजय शेठ ड्रायव्हिंग करत आहेत, आणि आमचे एक अजून मित्र पुढे घेऊन गेलेले आहेत. तर मित्रांनो आम्ही गाडी घेऊन मिरिया बीचला आलेलो आहे. हे विजय शेठ, हे गणेश शेठ, आणि हे सूरज शेठ हे व्हिडिओ काढण्यात खूप बिझी आहेत. आणि हे समुद्राचे लाटा बघा. आणि हे 400 वर्ष पूर्ण जहाज आहे. तर मित्रांनो आपण ज्या मीरा बीचवर गेलतो त्या ठिकाणचं जहाज खूप 4 वर्षांपूर्वीच होतं, ते गंजलं होतं. त्यात काय बघण्यासारखं नव्हतं, म्हणून आपण आता आरेवारे बीच या ठिकाणी खूप मोठे जहाज बनवलं. मित्रांनो तुम्हाला वाटत असं ना दोघं दिसतोय व्हिडिओमध्ये, पण आमच्या आणि दोघं करामती मित्र आहेत पुढं. थांबा तुम्हाला 2 मिनिटं दाखवतो. मित्रांनो हे खूप फास्ट चालले होते. त्यांचा काहीतरी विषय आहे, त्यांना वाटतं आम्ही काहीतरी फसवलं, खूप गाडी फसवली, सापडत नाही आपल्याला, तरी पण त्यांना सांगतो. बघा मित्रांनो हेच या ठिकाणी आमचे विजय शेठ ड्रायव्हिंग करत आहे खूप वेळाने. मित्रांनो आम्ही जी रेंटने वेस्पा घेतली होती त्याच्यात आम्हाला खूप वेळ झाले. पेट्रोल पंप शोधतोय आम्ही, पण पेट्रोल पंप काय आम्हाला सापडत नाही. आणि मित्रांनो यायचं असेल तर सगळे कॅश पैसे घेऊन या, इथं ऑनलाईन चालत नाही, कारण की इथं रेंजच नाही. तर मित्रांनो आम्ही जवळजवळ 10-15 किलोमीटर फिरलो. या ठिकाणी पेट्रोल पंप आम्हाला सापडला नाही, पण नशिबाने आम्हाला एक पेट्रोल पंप सापडला आहे. आम्हाला असं वाटतंय की या ठिकाणी पेट्रोल आम्हाला भेटणार नाही. बघू आपण भेटतंय का. तर मित्रांनो आमचं नशीब चांगलं, आम्हाला या ठिकाणी पेट्रोल भेटले. आम्ही पेट्रोल भरूया आणि निघूया परतीच्या प्रमाणे. एवढा बेकार अवतार झालेला आहे की आंघोळ करू वाटते आता. आंघोळ नाही, खरं तर आम्ही पावणारच आहे, नंतर तुम्हाला कळणच पुढच्या अपडेट. आम्हाला या गाडीतलं कुठं पेट्रोल टाकायचं ते माहीत नाही. तिथं आतमध्ये डिक्कीत असतं असं म्हणतात. चला टाकूया पेट्रोल. हां हो का, ह्या ठिकाणी पेट्रोल टाकायचं आहे का डिझेल टाकायचं आहे? नाही, पेट्रोलच टाकायचं होतं. चला मग पेट्रोल टाकू. बोल हो का, गाडी रेंटने घेतली ना, आम्हाला पेट्रोल टाकावं लागेल आणि त्याला परत 600 रुपये द्यायचे. पेट्रोल बोले काका नशिबाने भेटले आम्हाला, त्यांनी पेट्रोल टाकून दिलं आणि पुढची माहिती पण दिली. चला जाऊया पुढे. टाकलो मित्रांनो आम्ही पेट्रोल टाकलं आणि पुढं आरेवारे बीच जवळपास 6 किलोमीटर आहे. चला तर जाऊया. इथलं निसर्गमय वातावरण बघून आमचं मन खूप भरून आलं. त्यामुळे आम्ही शिमगा संध्याकाळी असतो. आधी इथले आरेवारे बीच असेल, गणपतीपुळे असेल ते फिरून घेतो, आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला या ठिकाणचा शिमगा कसा असतो हे दाखवतो. मित्रांनो सांगायचं तर खूप भारी वाटतं बरं का.
पण आमचे काही मित्र आले नाही, 4च मित्र घेऊन आलो आम्ही. तर आशा व्यक्त करून नेक्स्ट टाइम आले आता जवळपास 10-15 मिनिट घेऊ. मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे आम्ही 400-450 किलोमीटर लांबून आलो. असं वाटतं की इथनं जाऊच नाही, इतकं भारी येऊ आणि खूप भारी वाटतंय. मला असं वाटतं की सगळ्यांनी एकदा इकडे येऊन एन्जॉय केलाच पाहिजे. मित्रांनो हे काळबादेवी बीच आहे, तर आपण जाऊया काळबादेवी बीचला. खरं तर आपल्याला आरेवारे बीचला जायचं होतं, पण रस्त्यात हा बीच भेटला. कसं आहे या ठिकाणचं जे काही पर्यटन स्थळ आहे ते तुम्हाला दाखवण्याचं आम्ही काम करणार आहे, त्यामुळे आम्ही ह्या बीचवर चालतो. मित्रांनो तुम्हाला इथलं वातावरण कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो ते आमचे 2 मित्र आहेत, ते आम्हाला पुढं पुढं ये म्हणतात, पण आम्ही पुढं का जात नाही की त्यांच्या गाडीला एक तर ब्रेक नाही. आपण जर ते जर ठोकले एक तर गाडी आपण दुसऱ्यांच्या रेंजने आणली, ही बी गाडी त्यांना पुरून द्यावं लागेल, ती पण गाडी पुरून द्यावं लागेल. त्यामुळे त्यांच्या पुढं आपण जात नाही. विशेष म्हणजे ब्लॉकमध्ये काहीतरी बोलतील म्हणून आपण त्यांच्या जात नाही, तरी पण आपण जाऊया. हां बोलूया. कच्चा रस्ता. मित्रांनो आम्ही थोडं चुकलोय, परत रिवर्स गिअर टाकतो. त्या ठिकाणी गुगल मॅप चलत नाही कारण की नेटवर्कच नाही ना. आयफोनचा मॅप असतो ना नसतो तुटला, पण अँड्रॉइडचा त्याच्यामुळे हो का? ती बॅग पडली बॅक पडली नाही. हेलो गाइस, हम अभी लेडीज बाइक पे बैठे, कैसे बैठे अभी देखो हमारे लेडीज ही चला रही है. मित्रांनो आम्हाला इथं वाघ सापडलाय. जसं छावा पिक्चरमध्ये वाघ होता तसाच हा वाघ आहे. कदाचित हुकून चुकून या ठिकाणी आलाय. आपण नेण्याचा प्रयत्न करू, पण आता आपण त्या बीचवर जाऊन येऊ आणि मग नंतर घेऊन जाऊ याला. थोडं बिस्किट खाऊ घालू म्हणजे तो शांत बसल. त्याच्यामुळे तो शांत बसलेला आहे सध्या वाटते. पण त्याला आपण डवचिणार नाही कारण की या ठिकाणी येणारे जाणारे जे पर्यटक स्थळ आहेत, पर्यटक आहेत, त्यांना जो इजा करणार नाही म्हणून आपण त्याला छेडणार नाही. जाताना आपण त्याला नक्कीच घेऊन जाऊ. मित्रांनो इथं गायऱ्यांची झाडं खूप आहेत बरं का, पण आपल्याला या ठिकाणी गायऱ्या घ्यायच्या नाही. इथं आपण फक्त इथं फिरायला आलो. तसं म्हणायला गेलं तर आम्ही एका ठिकाणी केली चोरी बरं का. 2-3 कायऱ्या आम्ही तोडल्या, पण ज्या टायमाला आम्ही त्या कायऱ्या एक जणाला दाखवल्या तो म्हणे ही एक कैरी 1000 रुपयाची. पण आत्ता नाही, ती पिकल्याच्या नंतर. खरंच या ठिकाणी आपल्याला खूप महत्त्व दिलं जातं आणि आंब्यासाठी प्रसिद्ध असं हे रत्नागिरी आहे. असं वाटलं की ती कैरी जी आम्ही तोडली ती रत्नागिरी स्पेशल आंबा असं काहीतरी असेल बहुतेक, त्यामुळे एक कैरी ती 1000 रुपयाला पडली. असो, चोरी करणं हे पाप नसतं, पोटासाठी चोरी करावंच लागतं. मित्रांनो तो वाघ दाखवण्याच्या नादात आमचे मित्र कुठं हरवले आम्हाला माहीतच नाही. मला फोन केला होता पण रेंज नाही, तुम्हाला माहिती. त्याच्यामुळे तो फोन लागत नाही. बघू सापडले तर नेऊ आपण घरी, नाही तर राहून दे इथं, जाऊ दे. मासे बिसे विकायला काम येतील लोकांना. तसं इथं रोजगार खूप आहे. मासे विकायचं असतं, जहाज धुवायचं असतं, किंवा पर्यटक पार्टी करतात किंवा घाण करून जातात पार्टी झाल्याच्या नंतर. ते कचरा बिचरा साफ करतील. रोजगाराची संधी उपलब्ध आहे, त्यामुळे इकडे सोडून जरी गेलो ना तिकडचे पण विचारतात आम्हाला इकडे का सोडून. आम्ही त्यांना सांगू त्यांना तिकडे जॉब भेटला तिकडे सोडून. ते काळोराम बीच या ठिकाणी आलो होतो, पण मला असं वाटतं या ठिकाणी बीच तर नाही पण झाडांचा बीच नक्कीच आहे. कारण की मला नाही वाटत इकडे बीच असेल म्हणून, कारण की या ठिकाणी रस्ता संपला खूप झाडी. आणि विशेष म्हणजे आमचे मित्र जे हरवले होते ना ते पण आम्हाला सापडलेत. थोडे नाराज आहेत कारण की जो काळेराम बीच आहे ना तो आम्हाला सापडलाच नाही. मित्रांनो जो काळेराम बीच होता तो आम्हाला भेटलाच नाही, पण रस्ता सोडून आम्ही जंगलातून
आरेवारे बीच या ठिकाणी जाणार आहोत. ॲडव्हेंचर तर, करतोय जंगलातलं. पुढं आम्हाला जंगलात काय भेटतंय काय नाही बघूयात. आणि इथून पुढचा जे जंगलातला प्रवास आहे आमचा तो सगळा दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करू. मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, इकडच्या ठिकाणाहून जायची आम्हाला काही गरज नव्हती, पण आमचे जे मॅप पकडणे लोक आहेत त्यांच्याकडे आहे अँड्रॉईड, आणि विशेष अँड्रॉईड तर असू द्याच, परंतु इथं नेटवर्कच नाही. त्याच्यामुळं कुठं रस्ता कुठं जाणारी आणि कुठं घेऊन जाणारी हे आम्हालाच कळत नाही. पण कुठं तरी नेणारी एवढं मात्र नक्की, आणि तेच दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न आम्ही करणारच. तर चला आपण या जंगलातून बघूया आरेवारी बीचला जातोय का आणखीनच दुसरीकडे कुठंतरी जातो. मित्रांनो या आता वातावरणात मी पहिल्यांदाच गाडी चालवते, आणि इथे येणारा प्रत्येक पर्यटक हा पहिल्यांदाच चालवत असेल. खरं तर आमचे तोंड तुम्हाला एकदम पारसी दिसत असतील, ते खरं आहे. कारण की आम्ही रात्रभर प्रवास करून ठिकाणी आलो, आंघोळ पण नाही केली, काही नाही, काही प्रॉब्लेम नाही. आपण थोडं केसला इरेक्ट करू, म्हणजे तुम्हाला पण वाटेल की आम्ही आंघोळ केली, पण खरं सांगायचं म्हणजे आम्ही आंघोळ पण नाही, नाश्ता पण नाही, फक्त चहा आणि एक ट्रॅकच्या बिस्किट पुढं खाल्लं आहे. पण थोडीफार एनर्जी आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बघा आम्हाला वाटलं खूप दाट जंगल असेल, पण असं नाही आहे, मोकळं आहे. थोडं सुरुवातीला दाट होतं,